ब्रेकनंतर पुन्हा स्वागत। बुलढाण्यामधून एक मोठी बातमी येते। कवाडे गटाच्या जिल्हाध्यक्षांवरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। जिल्हाध्यक्ष रामभाऊ सावळे थोडक्यात बचावलेत आणि हल्लेखोरांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। वाहनातील एकाला उचलून नेल्याची सुद्धा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। तर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे हे जे थोडक्यात बचावलेले आहेत। राहुल खंदारे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। राहुल, काय नेमकं घडलेलं आहे? कवाडे गटाच्या जिल्हाध्यक्षांवरती हल्ला झाल्याची बातमी समोर येते। बरोबर आहे। कवाडे गटाचे राजाभाऊ साळवे हे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आपल्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणार तालुक्यामध्ये जिल्हा दौरा ते करत होते आणि जिल्हा दौरा करत असताना अचानकपणे 3 ते 4 हल्लेखोर त्यांच्या गाडीसमोर आले आणि कुठल्याही प्रकारची शहानिशा किंवा काही न बोलता त्यांच्या गाडीवर अक्षरशः तुटून पडले। गाडीचा पूर्ण काच, मागचा काच असेल, पुढचा असेल आणि त्या गाडीमध्ये बसलेले असलेले जिल्हाध्यक्ष यांच्यावरही हल्ला करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला। मात्र आपला जीव वाचून जिल्हाध्यक्ष असतील त्यांच्या सोबतीला आणखी 2 जण होते, तर 2 जण त्या ठिकाणी आपला जीव वाचून पळून गेले, तर एक जण गाडीमध्ये त्या ठिकाणी राहिला होता। मात्र हल्लेखोरांनी गाडीवर हल्ला का केला याचं कारण अद्याप जरी कळू शकले नसले, परंतु जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांच्यासोबत असलेला तिसरा व्यक्ती हा त्या ठिकाणी नसल्याचं समोर आलेलं आहे, गायब झाल्याचं समोर आलेलं आहे। त्या अनुषंगाने लोणार पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे। कवाडे गटाच्या जिल्हाध्यक्षावर अचानकपणे अशा प्रकारचा हल्ला होतो कुठल्याही कारण नसताना, त्यावर आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये खळबळ माजलेली आहे। आता पोलीस नेमकं या घटनेकडे कशा प्रकारे लक्ष देतात आणि हल्लेखोर नेमके कोण आहेत याचा शोध पोलीस कशा प्रकारे घेतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे। मात्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका रिपाईच्या जिल्हाध्यक्षावर हल्ला होणं त्यामुळं नक्कीच खळबळ माजलेली आहे। निश्चित राहुल, त्यामुळे आता पोलीस सुद्धा कसा तपास करतात त्यातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।